वाह! होमिओपॅथीबद्दल ना अनेक गैरसमज खूप आहेत. होमिओपॅथीमध्ये आपण बघितलंय, की आधी सगळी हिस्ट्री घेतली जाते बरोबर. आणि खूप वेळ त्यामध्येच आपल्याला बरंच काय-काय सांगावं लागतं. तर हे सगळ्याचं काय कारण आहे? म्हणजे कशासाठी आपल्याला एवढी हिस्ट्री घ्यायला लागते, की आपण आजार सांगून आपल्याला औषध मिळत नाही. ज्यावेळेला एखादा ॲलोपॅथी घेणारा पेशंट आपल्याकडे येतो, त्यावेळेला त्याचा तो ॲलोपॅथीचा इफेक्ट काढून टाकून मग ते औषध इफेक्ट क्रिएट करायला हा साधारणपणे किती काळ लागतो? नुसती पांढरी गोळी द्यायची किंवा ट्रीटमेंट होते. तर तसं नाहीये. त्याच्यामध्ये डायल्युशन्स असतात वेगळे-वेगळे. सो ते डायल्युशन्स काय असतात, जे पेशंट्स ॲलोपॅथी करून येतात, हं. ते विचारतात. दर लाइक 2-3 फॉलोअपमध्ये ते विचारतात, "ह्याच्याने खरंच फरक पडतो का? खरंच फरक पडतो का?" काही डेफिशियन्सी आहे म्हणून तुम्हाला बॉडी सांगतेय हं. या क्रेव्हिंग्जमधून. या सायन्स आहेत. नमस्कार. मी हिरकणी चॅनलवर मी शर्मिला तुम्हा सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. आज आपण गेले काही दिवस बघतोय, की आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या क्षेत्रातले मेडिकल फील्डमधले, थेरपिस्ट फील्डमधली आपल्या हिरकणी येत आहेत. हिरकणी चॅनलवर आपण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांशी बोलतो आणि मेडिकल क्षेत्रामधल्या अनेक हिरकणी सध्या आपल्या चॅनलवर येत आहेत. आज आपल्याकडे जी हिरकणी आलेली आहे, त्या डॉक्टर शमा कुलकर्णी या होमिओपॅथी एम-डी आहेत. आज होमिओपॅथी आजच्या काळामध्ये कसा आपल्याला उपयोग करून घेता येतो होमिओपॅथीचा, होमिओपॅथीबद्दल काय गैरसमज आहेत आणि किती विविध प्रकारच्या उपाय या क्षेत्रामध्ये आपल्याला आहेत. ह्या सगळ्याविषयी आज आपण डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी एकदम खूप वर्षांचा अनुभव असणाऱ्या शमा कुलकर्णी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. सो डॉक्टर शमा कुलकर्णी तुमचं मी हिरकणी चॅनलवर खूप खूप स्वागत. थँक यू. नमस्कार. मी डॉक्टर शमा कुलकर्णी. मी हिरकणी चॅनलवरती तुम्ही होमिओपॅथीबद्दल गैरसमज हे सगळे सांगण्याची संधी दिलीत. त्याच्यासाठी मनापासून आभार. अं, डॉक्टर शमा मला अ, आधी तर म्हणजे होमिओपॅथी तसं सगळ्यांना माहिती आहे होमिओपॅथी. पण तरी सुद्धा होमिओपॅथीचं ओरिजिन काय किंवा कुठून ही उपचार पद्धती आली? तुम्ही या क्षेत्रामध्ये कसे आला? तर त्याबद्दल आम्हाला आणि तुमच्या थोडासा एक्सपिरियन्स बद्दल आमच्या व्ह्युअर्सना सांगा. नक्कीच. सो होमिओपॅथी हे 1790 मध्ये डॉक्टर सॅम्युअल हॅनेमन म्हणून आहेत. ते स्वतः पहिले एम-बी-बी-एस डॉक्टर होते. त्यांना त्यावेळेचे जे ट्रीटमेंट उपचार ज्या होते, की एखाद्याचं रक्त साकळलं तर कट करा, हं, त्याच्यातनं रक्त बाहेर हं. काढा. हे जे थोडे म्हणायला गेलं तर इनह्युमन प्रकार जे होते, ती प्रॅक्टिस त्यांना अजिबात आवडली नाही. त्यांनी प्रॅक्टिस थांबवली होती आणि त्यांना बरेच विषय त्यांच्या काय म्हणतात त्याला लँग्वेजेस त्यांना माहिती होत्या. हां. म्हणून ते एका लायब्ररीमध्ये ट्रान्सलेटरचं काम करत होते. त्यावेळेला त्यांना एक क्विनिन नावाचं औषध जे असतं, हं. झाडाच्या खोडापासनं बनलेलं असतं. ते मलेरियावरती कसं ॲक्ट करतं, त्याचे एक आर्टिकल त्यांना मिळालं. ओके. सो ते खूप क्युरियस झाले आणि जवळपास 6 वर्ष त्यांनी तो अभ्यास केला. हेल्दी लोकांवरती त्या मेडिसिन्सचे आणि अजून याच्यानंतर अजून बरेचशे मेडिसिन्सचे त्यांनी प्रूव्हिंग्ज केले. हं. की तुम्ही एखाद्या हेल्दी माणसाला हे होमिओपॅथीचं औषध दिलं, तर थोड्या वेळापुरतं तुम्हाला ते आजाराचे सिम्प्टम्स येतात. हं, हं. सो ते त्यांनी त्यांच्या क्युरिओसिटीच्या ह्याच्याने त्यांनी तसा होमिओपॅथीचा जन्म झाला 1796 मध्ये. अच्छा. हो आणि माझे होमिओपॅथीकडे माझा कल आधीपासून मेडिकलकडे होता. पण होमिओपॅथीकडे जास्त आला कारण माझे 2-3 रिझन्स आहेत त्याचे, की माझी आजी मी खूप लहान असताना ती ना केशरंजना हं. नावाच्या होमिओपॅथीच्या गोळ्या घ्यायच्या. हं. त्या ती घ्यायची हेअर फॉलसाठी. त्या ती मला पण द्यायची. तर लहान असताना त्या गोड गोळ्या म्हणून मला ते खूप हां. आवडायचं. सो त्याच्यात एक आवड निर्माण झाली. जनरली मला बाकीचे मेडिसिन्स घ्यायला मी खूप कंटाळा करायचे. पण हे होमिओपॅथीच्या गोळ्या मी घ्यायचे. त्याच्यानंतर दुसरं मी माझ्या खूप जवळच्या नातेवाईकांना ॲलोपॅथी आणि त्याच्यानी होणारे जे साइड इफेक्ट्स आहेत मॉडर्न मेडिसिनमुळे, त्याच्यातनं जाताना बघितलंय, की थायरॉइड, ब्लड प्रेशर, डायबिटीज आहे हं. म्हणून ते मेडिसिन्स घेतायत.
त्या मेडिसिनमुळे ॲसिडिटी होते म्हणून अँटासिड पण घेताय. हं. मग ते घेतलं नाही तर चक्कर येते. या सगळ्या गोष्टी मी खूप जवळून बघितल्या आहेत आणि त्याच टाईमलाईनमध्ये मला आमच्या घराजवळ एक होमिओपॅथिक डॉक्टर आले. ते आमचे ॲज गुड ॲज त्या फॅमिली फिजिशियन झाल्या. तर त्यांच्याकडे मी खूप जायचे. हं. त्यांच्याकडे गेल्यावरती मला कळलं, की त्या ज्या पांढऱ्या गोळ्या असतात, त्या नुसत्या गोळ्या नसतात. हं. त्याच्यामध्ये लिक्विड्स टाकतात, वेगळे-वेगळे डायल्युशन्स टाकतात. हं. सो ते मला तेव्हा समजलं. आधी वाटायचं, की अरे किती सोपं आहे. नुसती पांढरी गोळी द्यायची किंवा ट्रीटमेंट होते. तर तसं नाहीये. त्याच्यामध्ये डायल्युशन्स असतात वेगळे-वेगळे. सो ते डायल्युशन्स काय असतात, ते त्यांनी मला साधारण माझ्या 10वी-12वीच्या वेळेतच त्यांनी मला शिकवायला सुरुवात केली होती. हं, हं. सो त्याच्यामुळे मला त्याच्यात इंटरेस्ट डेव्हलप झाला. त्यांनी स्वतःहून सांगितलं, की होमिओपॅथीमध्ये 3,000 पेक्षा जास्त रेमेडीज आहेत. ओके. सो ते तुम्हाला सगळ्या गोष्टी कशा कोरिलेट करायच्या होमिओपॅथिक रेमेडी प्लस पेशंटचे सिम्प्टम्स. ते मला तिथे कुठे क्युरिओसिटी डेव्हलप झाली आणि माझा कल होमिओपॅथीकडे जास्त वाढला. अच्छा. ओके. मग ह्या कोर्सबद्दल आम्हाला थोडक्यात सांग, की म्हणजे हा किती वर्षाचा असतं पिरियड आणि काय-काय याच्यामध्ये जसं आपल्याला ॲलोपॅथीमध्ये माहिती आहे, की सर्जिकल साइड पण असते आणि एक एम-डी साइड पण असते. होमिओपॅथीमधल्या कोर्समध्ये काय-काय शिकवलं जातं? होमिओपॅथीचा 5.5 वर्षाचा कोर्स असतो. त्यात 1 वर्ष शेवटचं इंटर्नशिपचं असतं. त्याच्यात पहिलं 1.5 वर्ष हे 1 वर्ष म्हणून ते कन्सिडर करतात. सो त्या 1.5 वर्षामध्ये तुम्हाला एम-बी-बी-एसचे सब्जेक्ट सुद्धा एक्सेप्ट फॉर फार्माकोलॉजी हं. कारण होमिओपॅथी ॲलोपॅथिक प्रॅक्टिस करायला अलाऊ करत नाही. हां. तर एक्सेप्ट फॉर फार्माकोलॉजी तुम्हाला बाकीचे सगळे विषय शिकवले जातात. अच्छा. पण खूप डीपमध्ये नाही. थोडे वर जसे एनाटॉमीमध्ये तुमचे मसल्स, बोन्स, हं. नॉर्मल फिजिओलॉजिकल जे बॉडीचे जे आपलं जडण-घडण कसं असतं, हां. ते सगळं शिकवलं जातं, जे एम-बी-बी-एसला असतं. हं. ते होमिओपॅथीला पण येतं आणि प्लस होमिओपॅथीचे वेगळे सब्जेक्ट्स असतात. अच्छा. होमिओपॅथिक फिलॉसॉफी असतं. त्याच्यामध्ये तुमचे मटेरिया मेडिका म्हणून एक सब्जेक्ट असतो, ज्याच्यात तुमच्या ह्या सगळ्या रेमेडीज असतात हं, हं, हं. होमिओपॅथीच्या. तर हे प्रत्येक वर्षाला तुमचे जसं एम-बी-बी-एसचं पण प्रत्येक वर्षाला वेगळे-वेगळे सब्जेक्ट असतात, तसे होमिओपॅथीचे हे पुढे डीपमध्ये सब्जेक्ट्स अच्छा. आपण शिकतो. सो ह्या 4.5 वर्षाचा ओव्हरऑल कोर्स आहे आणि 1 वर्ष त्याच्यामध्ये इंटर्नशिप. आणि त्याच्यानंतर तुम्ही पी-जी करायचं झालं पोस्ट ग्रॅज्युएशन, तर तुम्हाला होमिओपॅथिक सब्जेक्ट्स जे आहेत, मटेरिया मेडिका आहे, ऑर्गेनॉन एंड फिलॉसॉफी आहे, होमिओपॅथिक फिलॉसॉफी किंवा पीडियाट्रिक आणि मेडिसिन. याच्यामध्ये तुम्हाला पी-जी करता येतं. सो ते अराउंड 3 वर्षाचं असतं अजून. सो अच्छा. टोटल एम-डी करायचं झालं तर 8.5 वर्षाचा कोर्स आहे. अच्छा. येस. ओके. आणि हा जो ते होमिओपॅथीमध्ये आता तुम्ही सांगितलं, की 3,000 प्रकारचे आजार बरे केले जातात किंवा होमिओपॅथीबद्दल ना अनेक गैरसमज खूप आहेत. बरोबर. म्हणजे जे लोकं मी असे बघितले, की जे लोकं होमिओपॅथी फॉलो करतात, ते होमिओपॅथीवरच विश्वास ठेवतात. ते दुसऱ्या ट्रीटमेंटकडे जात नाहीत किंवा ॲलोपॅथी पण त्यांना नको वाटते. आणि जे ॲलोपॅथी म्हणा किंवा जनरल जे लोकं असतात त्यांना एक विश्वास नसतो, की हे काय आहे? बरोबर. कारण सगळ्यासाठीच आपल्याला त्या एक पांढऱ्या गोळ्या दिल्या जातात. बरोबर. त्याच्यामुळे आपल्याला बरेच गैरसमज आहेत. तर याबद्दल म्हणजे आता काही जण असंही म्हणतात, की होमिओपॅथी हे जास्त प्लेसिबो इफेक्टच आहे. तर याबद्दल तुमचं काय मत? ओके. सो होमिओपॅथी जसं तुम्ही म्हणालात, की जे ॲलोपॅथी किंवा ज्यांना फास्ट रिझल्ट पाहिजे आहे, ते लोकं होमिओपॅथीवरती विश्वास ठेवत नाही किंवा जरी आता मी माझ्या याच्यात सुद्धा बघितलंय, जे पेशंट्स ॲलोपॅथी करून येतात, हं. ते विचारतात. दर लाइक 2-3 फॉलोअपमध्ये ते विचारतात, "ह्याच्याने खरंच फरक पडतो का? खरंच फरक पडतो का?" मला तर अजून फरक नाही पडला एवढा. तर आता एक एक्झाम्पल देते एक केसचं, की माझ्याकडे एक ॲलर्जीची केस आली होती. ज्याच्यात त्यांना दररोज Allegra घ्यावी लागत होती. हं. कारण त्यांनी काहीही खाल्लं, त्यांना त्याच्याने ॲलर्जी होत होती. सो ते ॲलर्जिक रिस्पॉन्स जो बॉडीचा आहे, तो त्यांना कमी करायला Allegra घ्यावी लागायची हं, दररोज. हं. आणि त्यांचं नाहीतर जे नाकात स्वेलिंग येऊन त्यांना ब्रीथिंग इश्यूज यायला लागायचे, स्किनवरती रॅशेस यायचे. तर त्याच्यासाठी त्यांना फास्टर रिलीफ हवा होता, पण ते म्हणाले, की मला आता Allegra घेऊन पण कंटाळा आलाय. हं. तर आता मला होमिओपॅथीकडे मी फायनली वळलो आहे. तर त्यांना मी मेडिसिन्स दिले आणि ते जवळपास 7 दिवसाचं मेडिसिन मी देते पहिल्यांदा. तर ते 4थ्याच दिवशी आले आणि म्हणाले, "मॅडम काहीच फरक नाही वाटत आहे." हां. म्हणलं, "ओके, काय झालं?"
त्यांचं मग मी जसा पहिले स्वभाव आणि पहिल्यांदा काय होतं ना, पेशंट आपण जेव्हा डिटेलमध्ये हिस्ट्री घेतो ना, हं. पहिल्यांदाच सगळ्या गोष्टी सांगत नाही. हं, हं. त्याचा स्वभाव आपल्याला हळू कळायला लागतो. हं, हं. तर मला कळलं, की हा माणूस थोडासा इम्पेशंट आहे. हं, हं. सो याला थोडा अजून फास्टर रिलीफ आपण दिला पाहिजे. त्यांना म्हणलं, की "तुम्हाला काय वाटतंय? काही फरक जाणवला का?" "नाही, काहीच फरक नाहीये मला." मी म्हणलं, "ओके, तुम्ही Allegra किती वेळा घेतली आता?" ते म्हणाले, "तसं नाही, म्हणजे जी 24 तासात मला घ्यावी लागत होती, ती आता 36 ते 40 तासात घ्यावी लागते." तर मी म्हणलं, "ओके." आपण एकदम स्मॉलर डोसनी चालू केलेली आहे ट्रीटमेंट. तर आपल्याला ती कारण तुमचे 2-3 वर्ष झाले ही ट्रीटमेंट चालू आहे. हा हं, हं. आजार तुम्हाला आहे. त्याच्यासाठी तुम्ही Allegra घेताय. तर पहिले जे साइड इफेक्ट्स आहेत Allegraचे, ते कमी करून मग आपल्याला कसं पुढे हील करायचं आहे ते होणार ह्याच्यामध्ये थोडा वेळ लागणार. हं, तर त्याच्यासाठी तुम्हाला थोडा ट्रस्ट तुमच्या साइडनी पण दिला पाहिजे. हं. तर तेव्हा त्यांना बसून थोडंसं एक काही-काही लोकांना काउन्सिलिंग करावं लागतं, की तुम्हाला ह्याचा प्लेसिबो इफेक्ट नसतो, ह्याचा इफेक्ट येतो. तेव्हाच त्यांनी स्वतःला रेट्रोस्पेक्ट केलं, की "अरे हो, मी 24 तासाच्या ऐवजी मी आता 36 ते 40 तासात घेतोय म्हणजे हं, ॲक्चुअली हं. इफेक्ट आहे." हां, हां. सो इट इस नॉट अ प्लेसिबो इफेक्ट. फिजिक्समध्ये एवोगॅड्रोज नंबर जो असतो 1/10^24 हं, दॅट इस द लास्ट एटॉमिक पार्टिकल हं. ज्याच्यापर्यंत आपण एखादी वस्तू ब्रेकडाउन करू शकतो. अच्छा. पण होमिओपॅथीमध्ये त्याच्याही पुढे आपले मेडिसिन्स ब्रेकडाउन केले जातात आणि जसं जितकं आपण मटेरियल डोसपासनं हायर डोसपर्यंत जातो, तितकंच आपण आपल्या माइंडच्या जे सिम्प्टम्स असतात, जसे की कोणाला अँक्साइटी असते, कोणी इम्पेशंट असतं, कोणाला चिड राग असतो. त्याच्यामुळे जे बॉडीवरती इफेक्ट होतात, त्या सगळ्या गोष्टी आपण त्या ट्रीट करतो. त्याच्यामुळे आपल्याला होमिओपॅथीमध्ये स्वभाव याच्याबद्दल पण खूप डिटेलमध्ये माहिती घ्यावी लागते. होमिओपॅथीमध्ये आपण बघितलंय, की आधी सगळी हिस्ट्री घेतली जाते बरोबर. आणि खूप वेळ त्यामध्येच आपल्याला बरंच काय-काय सांगावं लागतं. तर हे सगळ्याचं काय कारण आहे? म्हणजे कशासाठी आपल्याला एवढी हिस्ट्री घ्यायला लागते, की आपण आजार सांगून आपल्याला औषध मिळत नाही. बरोबर. असं का होतं? बरोबर. एक साधं एक्झाम्पल देते, सर्दी खोकल्याचं एक्झाम्पल देते. ज्याच्यामध्ये आता जसा वेदर चेंज होतं, प्रत्येकाला सर्दी खोकला होतो. त्या सर्दी खोकल्याच्या याच्यात सुद्धा ना 10 प्रकारचे 10 व्यक्ती असतात. हं, मायसिन आणि आपण ऑगमेंटिन वगैरे दिलं, अमॉक्सिसिलिन दिलं, त्याच्याने ताप जातो, ते तसं आपण करत नाही होमिओपॅथीमध्ये. हं. होमिओपॅथीमध्ये तुम्हाला त्या आजारात सुद्धा तुम्हाला काय खायचं, म्हणजे काय खावंसं वाटतंय. हां. कोणाकोणाला सर्दी असली तरी थंड खावंसं वाटतं. हं. कोणाकोणाला नाही गरमच पाहिजे. कोणाकोणाला मग काहीतरी पापड, लोणचं असं काहीतरी टेस्टी पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी क्रेव्हिंग्ज असतात. कोणाकोणाला फॅटी फूडचं क्रेव्हिंग असतं, हं. की मला तेच खायचंय. मला बाकी काहीही खायचं नाहीये हं, हं. त्याच्यामध्ये. तर ते क्रेव्हिंग्ज आपल्याला आपली जी रेमेडी जी प्रूव्हिंग झालेलं आहे हेल्दी माणसावरती आधी, हं. जसं मी सांगितलं डॉक्टर हॅनेमननी केलेलं आहे. तर त्या रेमेडीजचे सिम्प्टम्स आणि पेशंटचे सिम्प्टम्स मॅच केले जातात आणि त्याप्रमाणे तुम्हाला ती रेमेडी दिली जाते. तर अच्छा. त्याच्यामध्ये तुमचा अख्खा क्युअर होतो. कारण जसं मी म्हणलं माइंड आपल्या बॉडीला कंट्रोल करतं. हं. ज्या त्या सिच्युएशनमध्ये माइंडला काय रिएक्शन द्यायची आहे, हं, ती हं. तुम्हाला क्रेव्हिंग्जमधनं सांगते ओके. किंवा तुम्हाला कोणाकोणाला थंडी वाजत असते, पण त्यांना पाय उघडे पाहिजे असतात. हं, हं. चादर घेतात, पण पाय उघडे पाहिजे असतात. सो हे मायनर गोष्टी आहेत, ज्याच्यामध्ये इतकं डिटेलमध्ये होमिओपॅथिक डॉक्टर सॅम्युअल हॅनेमननी इतका अभ्यास केलेला आहे, की ते मायन्यूट डिटेल्स सुद्धा त्यांनी नोट डाउन करून ठेवलेले आहेत. अच्छा. आणि जितकी आपण परफेक्ट रेमेडी मॅच करतो, तितका क्विक इफेक्ट येतो होमिओपॅथीमध्ये. ओके. येस. कारण हे आपण खूप बघतो हां. बरोबर, त्याशिवाय आपल्याला अ, तर असं जसं तुम्ही मगाशी सांगितलत, की तो पेशंट ॲलोपॅथी घेत होता आणि मग आता ॲलोपॅथीचे साइड इफेक्ट्स असतात हे सगळ्यांना माहिती आहे. पण बरोबर, तरीसुद्धा आपण ॲलोपॅथीत जातो कारण आपल्याला क्विक रिझल्ट्स हवे बरोबर. असतात. एवढा वेळ आपल्याकडे नाही. मग ह्या सगळ्यामध्ये ज्यावेळेला एखादा ॲलोपॅथी घेणारा पेशंट आपल्याकडे येतो, त्यावेळेला त्याचा तो ॲलोपॅथीचा इफेक्ट काढून टाकून मग ते औषध इफेक्ट क्रिएट करायला हा साधारणपणे किती काळ लागतो? म्हणजे कारण ह्याच्यामध्ये पेशंटकडे पेशन्स खूप पाहिजेत. बरोबर, तर बरोबर. हे पेशन्स कसे आपण तुम्ही धरून ठेवतात, की त्याला कसं बिल्ड करतात त्या बरोबर, पेशन्स? बरोबर. सो जसं मी म्हणलं आम्ही खूप डिटेलमध्ये पहिली हिस्ट्री घेतो. किती वर्ष झाले त्याला तो आजार आहे. त्याच्यासोबत त्याची मेंटल हिस्ट्री घेतली जाते, पास्ट हिस्ट्री घेतली जाते. मेंटल हिस्ट्रीमध्ये बऱ्याचदा असं आढळून येतं, की
तो माणूस एखाद्या वेळेस जर चिडचिडा असेल, तर त्याची चिडचिड अजून वाढलेली असते. हं, बेसिकली त्याचा स्वभाव जर चिडचिडा असेल, हं. तर या 2-3 वर्षात अजून त्याचं इरिटेबिलिटी म्हणतो आपण, ती हां. वाढलेली असते. किंवा कोणी-कोणी असतात जे खूप सहन करून घेणारे असतात. ते नंतर-नंतर कोणाकडे व्यक्तही होत नाही. हं, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही पहिले अभ्यास करतो आणि त्याच्यानुसार आम्ही एक कॉन्स्टिट्यूशनल मेडिसिन काढतो. हं, ज्याच्याने तुमच्या या स्वभावामुळे जो तुम्हाला त्रास होतोय, हं. जो सारखा-सारखा हा त्रास परत-परत येतोय म्हणा किंवा तुम्हाला ॲलोपॅथी घ्यावं लागलं त्याच्याकरता. तो त्रास, ती टेंडन्सी काढायला आपण एक कॉन्स्टिट्यूशनल मेडिसिन देतो. अच्छा. आणि कसं आहे ना, आता बरेचसे लोकं सिंगल रेमेडी प्रॅक्टिस करतात. बट मी असा विचार केला, की आपण सिंगल रेमेडी तर करूच या, पण पेशंट आत्ता ज्या त्रासात आलाय, हं, की त्याला सारखा सर्दी खोकला होतो. हं, लहान मुलं येतात स्पेसिफिकली, की त्यांना सारखा सर्दी खोकला होतो. हं. पण मी आता कॉन्स्टिट्यूशनल मेडिसिन किंवा सिंगल रेमेडी देऊन वाट नाही बघू शकत ना, की हां. त्यांचा मेडिसिन ते कधी इफेक्ट करेल आणि कसं होईल. त्याच्यामध्ये मी अक्यूट जे आत्ता त्यांचे सिम्प्टम्स आहेत, हं, जे ते डिस्कम्फर्टमध्ये आलेले आहेत, त्याच्यात पण कम्फर्ट करायला जाते. हं. सो असं म्हणायला गेलं तर क्रॉनिक इश्यू असेल, तर त्याला निदान 3 ते 6 महिने तरी कंटिन्यू होमिओपॅथी घ्यायला लागतं. हं, आणि अक्यूट केसेसमध्ये तर तुम्हाला 8 दिवसात आणि 15 दिवसातही पूर्ण त्या गोष्टी म्हणजे तुम्हाला जर गेले 2 महिनेच रिकरंट कोल्ड कफ आहे, हं. तर तो तुमचा 8 ते 15 दिवसामध्ये पूर्ण मुळापासून नष्ट होतो. मुळापासून हो, नष्ट. हो, अच्छा, हे महत्वाचं आहे. हो. कारण आपण तर सारख्या-सारख्या गोळ्या घेऊन गोळ्या घेत असतो. रिपीट ह्या गोष्टी बरोबर, होत असतात. बरोबर. तर होमिओपॅथी हे लहान मुलांना किती सेफ असतं? खूप जास्त सेफ. पहिल्या दिवसाच्या बाळापासून होमिओपॅथी चालू होतं. अच्छा. तर येस. आणि कारण आणि आता होमिओपॅथीमध्ये आपण बघतो, की जे क्रोनिक आजार असतात, म्हणजे खूप वर्षाचे स्किन डिसीज आहेत बरोबर. किंवा असे काही आजार असतात, तर त्याच्यामध्ये असं दिसतं, की होमिओपॅथी घेतल्यानंतर तो आजार जास्त फोफा वाढतो. होतो आणि तिथेच तो माणूस खरं तर कंटाळून जातो. तर असं का होतं, की तो आजार आधी फोफा होतो? असं का होतं? बरोबर. सो होमिओपॅथी ना एक प्रिन्सिपल आहे लाइक क्युअर्स लाइक, लॉ ऑफ सिमिलर्स हां. त्याच्यावरती काम करतं. जसं मी म्हणलं, की आम्ही रेमेडी सिलेक्शन पेशंटच्या सिम्प्टम्सनुसार करतो. पण ना आपल्याला काटाने काटा काढायचा असतो, तेव्हा जो छोटा काटा असतो तो आपल्याला मोठ्या काट्याने काढावा लागतो. हं. तसंच तुमचं जेव्हा रेमेडी सिलेक्ट करतो, तेव्हा त्याची जी पॉवर असते, पोटेन्सी म्हणतात त्याला, ती पॉवर जर ह्या माणसासाठी 200 पॉवर चालणार असेल, हं. पण तरी आपल्याला त्याच्या वरची पॉवर द्यावी लागते थोडी, की हां. ज्याच्याने तो मुळापासनं निघून जाईल. अच्छा. म्हणून बऱ्याचदा काय होतं, की आम्हाला सांगावं लागतं पेशंटला, की जसं की आता कॉन्स्टिपेशन आणि ब्लोटिंग वगैरे त्याच्यासाठी येतात. हं. तर मी त्यांना सांगते, की हे मेडिसिन घेतलत ना, तर तुमचे ढेकर येणं किंवा फार्ट्स हे वाढतील. तर ते अच्छा. वाढू द्या कारण हा मेडिसिनल इफेक्ट आहे. सो ओके. ते एक स्टॅच्युटरी वॉर्निंग आम्ही एंड ऑफ द सेशन ते प्रत्येकाला देत असतो, की हां. ह्याच्यामुळे तुमची जसं सायनसायटिसचा आजार असतो. हं. त्याच्याने तुमची सर्दी वाहून निघेल. अच्छा. हां, तर हे तुम्हाला शिंका येतील भरपूर. हं. पण ते येऊ द्या कारण ती शरीरातनं सगळं मुळापासून काढते. हं. ती वाळवून ती आतच साठवून नाही ठेवत आहे परत. हां, हां. तर ती तुमची मुळापासून निघते. तर ती जेव्हा मुळापासून निघतं ते तेव्हा थोडंसं वाढतं हं. आणि ते वाढण्याचं कारण हेच आहे, की आपण थोडंसं आपण म्हणतो ना धक्का द्यावा लागतो हं, हं, हं. बॉडीला. तो धक्का देतो आपण त्या होमिओपॅथिक पोटेन्सीने. ओके. येस. म्हणजे आत्तापर्यंतच्या बोलण्यावरून माझ्या असं लक्षात येतंय, की होमिओपॅथीची जी काही ट्रीटमेंट आहे, ही खूप जास्त कस्टमाइज आहे. म्हणजे अगदी राइट, टेलर मेड आपण म्हणतो राइट, त्याप्रमाणे. राइट. प्रत्येक पेशंटची प्रत्येक वेगळी ट्रीटमेंट आहे ती. येस, येस, अ, येस. अगदीच. प्रत्येक पेशंट, प्रत्येक व्यक्ती, इव्हन ट्विन्स असतील, ट्रिपलेट्स असतील, ते काही ना काही याच्याने आपले आपले इंडिव्हिज्युअलिस्टिक कॅरेक्टर्स असतात. जसं आपण म्हणतो फिंगरप्रिंट प्रत्येकाची सेम नसते. हां, तसंच प्रत्येक माणूस सिमिलर असतो, पण एक्झॅक्टली सेम नसतो. हां. त्याच्यात काही ना काहीतरी वेगळेपण असतं दुसऱ्यांपेक्षा. बरोबर. तर ते वेगळेपण आपण जाणून घेतो आणि त्याप्रमाणे आपण रेमेडी देतो प्रत्येक आजारामध्ये सुद्धा. पण मग अशा अशी काही होमिओपॅथीमध्ये अशी काही औषधं नसतात का, की आपल्या जनरलाइज औषधं, की आपण घेतले किंवा आयुर्वेदामध्ये काही काढे असतात किंवा ॲलोपॅथीमध्ये काही ठराविक गोष्टी असतात, जशा डोलोसारखी औषधं बरोबर, असतात, बरोबर, सॅरिडॉनसारखी औषधं बरोबर. असतात. तर अशी होमिओपॅथीमध्ये अशी काही औषधं असतात का, की जी आपण जनरलाइज कोणीही वापरू शकतो? हो. तशी औषधं असतात. आम्ही तसे किट्स पण तयार करतो आणि त्याप्रमाणे आम्ही सिम्प्टम्स लिहून त्या रेमेडीचं नाव पण तिथे देतो. पण त्या रेमेडी खूप लोअर पोटेन्सीच्या असतात. जे मी म्हणलं मटेरियल डोसच्या असतात. हां. त्या तुम्हाला माइंडवरती
ते जास्त ॲक्ट नाही करणार. ते ओके, तुम्ही जर सर्दी, खोकला, ताप आलाय, लागलंय, तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही फर्स्ट एड बॉक्स म्हणून त्या घरात ठेवू शकतात. ओके. येस. अच्छा. मग ह्या जनरली आपल्याला कुठेही अवेलेबल होतात, की प्रत्येक डॉक्टरची वेगळी-वेगळं किट असतं म्हणजे अ, जसं होमिओपॅथिक फार्मसीज असतात, तिकडे तुम्हाला कंपनीचे, प्रॉपर कंपनीचे किट्स मिळतात अच्छा. किंवा आजकाल बरेच डॉक्टर्स सुद्धा प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये ते चालू केलंय त्यांनी, की ते छोटे-छोटे डोसेस बनवून ठेवतात हं. आणि त्याच्यासोबत एखादं लिफलेट दिलेलं असतं प्रिंटेड, की तुम्हाला सर्दी, खोकला, त्याच्यासोबत जर तुम्हाला गार खावंसं वाटत हं, असेल, हं. तर तुम्ही ही रेमेडी घ्या. ओके. जर तुम्हाला सर्दी, खोकला आणि त्याच्यामुळे थंडी वाजून येत असेल, एक वेळ सुद्धा असते अच्छा. थंडी वाजून हं, येण्याची आणि हं. तापाची. हं, हं. त्या वेळेनुसार सुद्धा तुमचं औषध बदलतं. हां. जसं की मलेरियामध्ये सुद्धा कोणाकोणाला सकाळी 7:00-7:30 वाजता थंडी ताप येतो हं. आणि मलेरियामध्ये साधारण एक 24 तासांनीच तो ताप परत येतो. परत येतो. बाकी दिवसभर नसतो. नस पण ती टाईम मोडॅलिटी जी असते, ती खूप इम्पोर्टंट असते रेमेडी सिलेक्शनसाठी. हं, हं. तर जसं काही-काही लोकांना दुपारी किंवा रात्री 3 वाजता येतो. हं, हं. कोणाकोणाला सकाळी येतो. तर त्याप्रमाणे आम्ही मेडिसिन्स डिफर करून तिथे सिम्प्टम्स लिहून दिलेले असतात. त्याप्रमाणे ते घेऊ शकतात. पण हा मी म्हणेन, की हे अक्यूट केसेसमध्ये जास्त उपयोगी पडतं रादर हं. दॅन क्रॉनिक केसेस. राइट. कारण क्रॉनिक केसेसमध्ये तुम्हाला कस्टमाइज्डच हं. पूर्ण पर्सनलाइज्ड प्लॅनच घ्यावा लागतो. पण मग आता ह्या होमिओपॅथीमध्ये असे मोठे आजार पण वापरले जातात का? म्हणजे आता जसं कॅन्सर सारखा एक मोठा जीवघेणा बरोबर, आजार आहे आणि बरोबर. त्याच्यामध्ये पण अनेक प्रकार आहेत. तर मग अशा केसेसमध्ये म्हणजे अशा आजारामध्ये होमिओपॅथी वर्क करते का? आणि ॲलोपॅथी आणि होमिओपॅथी एकत्र काम करू शकते का? हो. ॲलोपॅथी आणि होमिओपॅथी एकत्र काम करू शकते. कारण बरेचसे पेशंट जे ऑलरेडी डायबिटीज आणि ब्लड प्रेशरचे जे हां. मेडिसिन्स घेत आहेत, ते येतात. तर त्यांना मी सांगते फक्त अर्धा तासाचा डिफरन्स ठेवा. एक तर अर्धा तास आधी घ्या मेडिसिन होमिओपॅथीचं किंवा अर्धा तासानंतर घ्या. जनरली ॲलोपॅथी औषधं आपल्याला जेवणानंतर लगेच घ्यायची असतात हं. किंवा काही डायबिटीजची असतात, ती जेवणाच्या आधी 5-10 घ्यायची मिनिटं असते. आधी घ्यायची हं. असतात. तर त्यानुसार मी त्यांना सांगते, की तुम्ही तेवढा गॅप ठेवा. हं. आणि विथ दीज मेडिसिन्स आणि होमिओपॅथी आपण त्यांच्या मेडिसिनची जी क्वांटिटी आहे किंवा पॉवर आहे, ती सुद्धा कमी करू शकतो. अच्छा. बरेच थायरॉइडचे पेशंट्सचे आम्ही थायरॉइडचे मेडिसिन सुद्धा बंद केलेत. कारण हे खूप ओके. मोठं मिथ आहे किंवा लोकं घाबरतात, की एकदा थायरॉइडचे मेडिसिन हं. लागलं म्हणजे लागलं आयुष्यभर. लागलंच. हां. तर ते तसं नाहीये. ओके. आणि हे सगळे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहेत. हं. सो होमिओपॅथीमध्ये तुम्ही विथ लाईफस्टाईल या सगळ्या गोष्टी कशा तुम्ही मॅनेज करू शकता. तुम्हाला थोडेसे लाईफस्टाईल चेंजेस, हं. पथ्य हं. थोडेसे करावे लागतात. त्याच्यानुसार होमिओपॅथी फास्ट ॲक्ट होतं आणि अच्छा. त्याच्याने तुम्हाला चांगला रिझल्ट मिळतो, जो रिव्हर्सिबल नसतो. बऱ्याचदा काय होतं, क्रॉनिक पेशंट काय करतो, मेडिसिन घेतात. हं. 6 महिन्यांनी त्यांचं सगळं बरं होतं. हं. पण त्यांची लाईफस्टाईल तशीच राहते. हां. त्याच्यामुळे ते परत 1-2 वर्षांनी परत त्याच रिझनसाठी येतात. येतात. तर ते आपण जर लाईफस्टाईल आणि होमिओपॅथी मॅनेज केलं, हं, हं. तर त्याच्याने ते रिव्हर्स होतच नाही. कारण अच्छा. जी सवय लागते एकदा बॉडीला, हं, हं. तर तुम्ही हेल्दी लाईफस्टाईल तर हेल्दी लाईफस्टाईलमध्येच राहतात. ओके. ज्या जे आजार 70 नंतर व्हायला पाहिजे ते त्यावेळेला तर होणारच आहेत. हं. पण आत्ताच्या लाईफस्टाईलमुळे काय झालंय, की तुमचे ते आजार 40शीतच येतात. 40शीत 25-30शीतच येतात ते आता सध्या. तर ते होत नाही हं, हं. तसं. ओके. म्हणजे लाईफस्टाईल, पथ्य, तुमचा विश्वास आणि औषध येस. असं ते सगळं कंबाईनली वर्क करतं येस. आणि इट्स अ टेलर मेड येस, औषध आहे येस, ती. येस. तर करेक्ट. लाईफस्टाईल मेंटेन करायची म्हणजे, की आताचं जे जग आहे त्याच्यामध्ये सगळंच फास्ट, फास्ट. इन्स्टंट फूड, आपण बरोबर. पॅकेज फूड खूप खातो. बरोबर. सगळ्या गोष्टी करतो. लोकं आता फिल्टर कॉफीवरून इन्स्टंट कॉफीवरती वगैरे पण बरोबर. शिफ्ट झालेले आहेत. तर मग हे मेंटेन करणं पण डिफिकल्ट आहे ना. डिफिकल्ट आहे. तर लाईफस्टाईल मेंटेन करायची म्हणजे होमिओपॅथीमध्ये काय-काय सवयी लावून घ्यायला पाहिजेत किंवा कसं? बरोबर, बरोबर. सो असं आपण सगळ्याच गोष्टी बंद करत नाही. आपण लोकांना सांगू शकत नाही, की अजिबातच फास्ट फूड खाऊ नका. पण ती खाण्याची वेळ असते
आणि क्वांटिटी असते. हं. ती आपण त्यांना मॉडिफाय करायला सांगतो. जसं की आता कॉफीचं पण एक मिथ आहे, की कॉफी तुम्ही घेत असाल, कॉफी पर्सन असाल, तर तुम्हाला होमिओपॅथी सूट नाही चालेल. हां. करणार किंवा चालणार नाही मेडिसिन्सचे. पण तसं नाहीये. तुम्ही 1 तासाचा डिफरन्स ठेवा होमिओपॅथी जर घेत असाल, तर मेडिसिन घ्या. त्याच्या 1-1.5 तासाने तुम्ही कॉफी घ्या किंवा कॉफी घेतली असेल त्याच्या 1-1.5 तासाने तुम्ही मेडिसिन घ्या. हं. तर ते चालतं. तो एक मोठा मिथ होता आधी, की कॉफी घेणाऱ्या लोकांना मेजरली साउथ इंडियन्सना, हं. की त्याचा होमिओपॅथीचा इफेक्ट इफेक्ट येणार येत नाही. नाही. दुसरं लाईफस्टाईल म्हणलं तर जसं यूएसमध्ये वगैरे लोकं सॅटर्डे संडेला त्यांचे मील प्रेप करून रेफ्रिजरेट करतात. हं. सो आपल्याकडे काय होतं ना, की आपल्याकडे कुठलीही मशीन आली, की पहिले त्याच्या हझार्डस किंवा कॉन्स जे असतात ना, हं. जे मायनस पॉइंट्स असतात तेच बोलले जातात. हां. पण त्याचे काही प्लस पॉइंट्स पण आहेत ते बोललेच जात नाही. जसं आता रेफ्रिजरेशन करणं हं. किंवा ओव्हनमध्ये सुद्धा रिहीट करणं. हं. सो ते हेल्दी आहे. हां. सो हे लोकांना काय वाटतं रेडिएशन आहे. हं. हं. पण ते तेवढ्या प्रकारचं तेवढं रेडिएशन नाहीये, की ज्याच्याने तुम्हाला कॅन्सर होईल. सो हे एक मोठं मिथ आहे मिथ आहे. लोकांमध्ये, बरोबर. की तुम्ही फ्रिजमध्ये ठेवली गोष्ट, ती फ्रिजमध्ये ठेवली आपण 5 डिग्रीच्या खाली ठेवतो फ्रिजमध्ये, तेव्हा आपल्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सची पूर्ण ॲक्टिव्हिटी बंद होते. हं. त्याच्यामुळे जे डिजेनरेशन आहे, ते स्लो डाउन होतं. हां. ते 4 दिवस त्या फ्रिजमध्ये ते जेवण तसंच. फ्रेश राहतं. हं. सो ते तुम्ही रिहीट करून घेऊ शकता. हं. जर तुम्ही खूप बिझी आणि वर्किंग ह्याच्यात हं. असाल, हं. हं. 12-18 तास तुम्ही काम करत असाल, तर तुम्ही कुक असेल किंवा तुम्ही स्वतः सुद्धा तुमचा मील सॅटर्डे संडेमध्ये प्लॅन करून ठेवा. हं. तुमचं टाईम टेबल करून ठेवा. त्याच्यामध्ये तुम्हाला कधी-कधी काय-काय खायचंय हे आम्ही गाईड पण करतो, की हां. तुम्हाला कधी काय-काय खायचंय ते तुम्ही कट करून ठेवून द्या याच्यात प्रॉपर लॉक करून. हं. हं. आणि ते नंतर बाहेर काढून तुम्ही इदर नॉर्मलला आलं की खा किंवा गरम करून खा. सॅलड्स असतात ते जनरली आपण हं. काचेच्या डब्यामध्ये एअरटाईट एअरटाईट. लिडमध्ये आपण हे करून ठेवू शकतो. हं. आणि याला मला वाटत नाही आपल्याला कट करायलाही हार्डली 5 मिनिट्स लागतात. बट जर तोही वेळ नसेल तर आपण जसे यूएसमध्ये लोकं फॉलो करतात, रेफ्रिजरेशन करून आणि मग नंतर मायक्रोवेव्हमध्ये हीट करून, ते आपण करू शकतो अँड दॅट इस ॲब्सोल्युटली हेल्दी. दॅट इस व्हेरी मॅनेजेबल फॉर वर्किंग अ, पीपल. हे खूप महत्वाचं आहे ना, हो. कारण आपले फारच आपण गैरसमज यामध्ये खूप असतात. बरोबर, आजकाल ना खूप प्रकारचे डाएट आलेले आहेत. बरोबर, म्हणजे आणि ते एक ट्रेंडमध्ये पण असतं, की बरोबर. फटाफट वेट लॉस करा. कोणाचं लग्न आलं, की मुली पटापट बारीक होतात. आणि आजकाल ह्या सगळ्यासाठी म्हणजे पिरियडसाठी पण खूप टॅबलेट्स घेतल्या जातात, डेट्स ॲडजस्ट केल्या जातात. असे सगळे प्रकार आपण करत असतो. म्हणजे सगळ्या प्रकारचे अत्याचार करून आपण स्वतःला फार सुंदर ठेवण्याचा प्रयत्न करत असतो खरं तर. पण ह्याच्यामुळे होमिओपॅथी काय सांगते म्हणजे याच्यासाठी ह्या वेगवेगळ्या डाएट्स एवढे चाललेले असतात. कारण होमिओपॅथीमध्ये पण डाएटला इम्पोर्टन्स दिलेला आहे. बरं. तर ह्या डाएट करणाऱ्या लोकांना किंवा जिम आणि डाएट हे कॉम्बिनेशन सांभाळायचं असेल, तर त्याच्यामध्ये होमिओपॅथी काय सल्ला देईल? होमिओपॅथी हाच सल्ला देईल, की तुम्ही जे तुमचं ट्रेडिशनल डायट चालू आहे, जसं तुम्ही महाराष्ट्रीयन आहात, तर तुम्ही भाकरी, थालीपीठ, उसळी हे खातात. हे सोडून जर तुम्ही कीटो डायट करायला गेलात, तुमचा डी त्याच्यासाठी फॉर्म्ड नाहीये. हं. कारण वर्षोनवर्ष हे आय थिंक आता हे फॅड आता आपल्या या पिढीपासून हो. आलेलं आहे. हं. आधी तसं नव्हतं. हं. आणि दुसरी गोष्ट लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणजे पहिलेचे लोकं जे होते ना, जे 3-3, 4-4 भाकऱ्या खायचे, त्याच्यासोबत डाळ-भात खायचे, हं. भाजी भरपूर त्यांची क्वांटिटी होती. हां, तर ते आधीच्या लोकांचं कसं होतं, की त्यांची एक्सरसाइज आणि हं. त्यांची फिजिकल ॲक्टिव्हिटी पण तेवढीच होती. बरोबर. पण आपण काय केलं मॉडर्नायझेशनमध्ये आपण व्हेइकल्स आणले. हं. आपण सगळ्या गोष्टींना मशीन्स घेतल्या हो. आणि आपण डायट चेंज नाही केलं. कारण आधीचे लोकं कसे सांगतात, "आम्ही तर 4-4 भाकऱ्या खायचो." हो. आपण आत्ताही 2-3 पोळ्या खातो. किंवा आपण त्याच्यासोबत भातही घेतो. ते आपण मॉडिफाय नाही केलं. हं. कारण जेवढी आपली फिजिकल ॲक्टिव्हिटी आता कमी झाली आहे, त्याप्रमाणे आपला कार्ब इंटेक कमी झाला पाहिजे. बरोबर. आणि त्याच्यासोबत आपलं जे नॅचरल आहे, फायबर युक्त जेवण जे आहे आणि प्रोटीनयुक्त, ते जास्त घेतलं गेलं पाहिजे. हं. ते घेतलं तर तुम्हाला जर वेट मॅनेज करायचं आहे आणि ओव्हरऑल सगळ्याच गोष्टी मॅनेज करायच्या आहेत, तर हे तुम्ही फायबर आणि प्रोटीनवरतीच जर तुम्ही भर दिलात ना आणि कार्बोहायड्रेट नंतर आपोआप
कमी घेतले जातात आणि पहिलंच तुम्ही पोट फायबरनी भरलं हं. आणि प्रोटीननी भरलं, तर तुम्हाला कार्बोहायड्रेटसाठी थोडीच जागा जागा उरते. तर आणि कार्बोहायड्रेट हे इम्पोर्टंट आहे. असं नाही की कार्बोहायड्रेट नाही इज पाहिजे. एनिमी. हं. तसं अजिबात नाहीये. कार्बोहायड्रेट पाहिजे तुमचे प्रोटीन डायजेस्ट होण्याकरता हां. आणि कार्बोहायड्रेट ही ग्लुकोजमध्ये कन्व्हर्ट होतात. सो इट इज इन्स्टंट एनर्जी. हां. सो ते थकवा पण नको यायला. सो डायट करणं म्हणजे अर्धच पोट भरणं हं. किंवा फक्त कार्ब्स नाही खाणं, फक्त फायबर आणि हं. प्रोटीन खाणं हे नसतं. हं. कारण तुम्ही कार्ब्स नाही खाल्ले, तुम्ही फक्त प्रोटीन खाल्लं तर तुम्हाला कॉन्स्टिपेशन होणार. हं. सो त्याच्याने अजून तुमची चिड वाढणार. मग तुम्ही म्हणजे अर्धं पोट रिकामं ठेवलत, तर त्याच्याने सुद्धा तुमची चिड एंड ऑफ द डे वाढते वाह! आणि तुम्ही स्वतःच्या माइंडला बळी पडता आणि क्रेव्हिंग्जसाठी तुम्ही फॉर हां. होतात. मग तुम्हाला रात्री त्याचे क्रेव्हिंग्ज होतात. बरोबर. कारण तुम्ही प्रोटीन नाही घेतलंय, फायबर नाही घेतलंय, पोट नाही भरलंय, तर बॉडी तुम्हाला जे अननॅचरल फॅट म्हणतो आपण, हं, हं. तेच क्रेव्ह तेच करणार. क्रेव्ह अच्छा. फास्ट फूडच क्रेव्ह करणार. तुम्हाला रात्री शुगर क्रेव्हिंग होणार. तुम्हाला रात्री फास्ट फूड खाण्याचे, फ्राईज खाण्याचे, बर्गर, पिझ्झा, चीज खाण्याचं क्रेव्हिंग होणारच आहे. सो जितकं तुम्ही बॅलन्स्ड आहार घ्याल, हं. पोट अजिबात रिकामं ठेवायचं नाहीये हं. पहिली गोष्ट तर. जितका तुम्ही बॅलन्स्ड आहार घ्याल, तितकंच तुमचं फुलफिलिंग जेव्हा पोट फुलफिल्ड राहील, तेव्हा तुम्ही माइंडनी सुद्धा शांत राहाल. जरी स्ट्रेस असेल, तरी सुद्धा तुम्ही तो इझिली हँडल करू हं, शकाल. हं. सो हे जे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आहे, पर्सन टू पर्सन कारण एखादा पर्सन खूपच हेक्टिक स्ट्रेसमधनं किंवा स्ट्रेसफुल लाईफस्टाईलमधला असेल, हं. खूप मोठ्या पोस्टवर असेल आहे बरोबर. त्याचं तर त्याप्रमाणे आम्ही त्यांना क्युरेट करून देतो विथ हं. होमिओपॅथिक मेडिसिन. ज्याच्याने अच्छा. त्याचा म्हणजे रिझल्ट जो आहे तो हं. आपल्याला फास्टर मिळतो ओके. त्याच्यामध्ये. येस. कारण हे आजकाल खूप वाढलेलं आहे, की हो. अ, आणि जर असं पण दिसतं, की तो इतका ट्रेंड आहे, डाएट नाही करत, आता तू जिमने जा. म्हणजे तो माणूस काहीतरी चुकीचंच चुकीचं वागतोय वागतोय. असं. ॲक्चुअली तुम्ही रुजुता दिवेकर यांना फॉलो करत असाल, तर त्या जे सांगतात ते ॲक्चुअली बरोबर आहे. आपल्या पूर्वजांपासून चालत आलेल्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे चटणी असते. हं. आपण जवसाची चटणी घेतो, शेंगदाण्याची चटणी घेतो. याच्यामध्ये गुड फॅट असतं. हं. पण ते आपल्याला बॉडीला एवढंच तेवढंच पाहिजे पाहिजे. म्हणून आपण चटणी एवढीच घेतो. मग सॅलड असतं आपलं. ते सॅलड थोडं जास्त असतं. हं. मग ते आपण पहिले कोशिंबीर हे सगळ्या गोष्टी घेतो. त्याच्यानंतर आपलं डाळ वरणाची वाटी असते. हं. प्लेटिंग जे असतं ते बरोबर. तसं असतं, की हं. चटणी, कोशिंबीर, वरणाची वाटी आणि मग त्याच्यानंतर भात किंवा पोळी भाजी जे काही असेल ते. भाजी अगेन इज अ गुड कार्ब आणि गुड फायबर. हं. तर आपण पोळीसोबत ते लावून खातो कारण आपल्याला एका जे वेळी दोन्ही. प्रोटीन आहे हं. ते कार्बोहायड्रेट सोबत प्रॉपरली डायजेस्ट होतं म्हणून. आपण वरण-भात जो घेतो, तर भात हा कार्ब आहे हं. आणि डाळ हे प्रोटीन आहे. तर हं. त्याचं कॉम्बिनेशन घेतो. फक्त ते आत्ताच्या लाईफस्टाईलमध्ये हं. जिथे आपण फार कमी चालतो किंवा ज्यांची एक्सरसाइजच होत नाही, हं. ज्यांना वेळच मिळत नाही, त्यांच्यासाठी आपण त्याची क्वांटिटी कमी करतो फक्त. ओके. आपण बंद काहीच करत नाही. हां. हां, कधी-कधी आपल्याला माइंडला थोडंसं क्रेव्हिंग होतं, की आज ना मला आईस्क्रीम खावंसं वाटतं किंवा गोड खावंसं वाटतंय. त्या दिवशी बिनधास्त 1 ते 2 गुलाबजाम किंवा एखादं स्कूप आईस्क्रीम खायचं. मन मारून नाही जगायचं. फक्त एवढंच, की त्याच्या आहारी नाही जायचं. हां. दररोज त्यावेळेला ते क्रेव्हिंग होतंय म्हणजे देअर इज सम प्रोटीन डेफिशियन्सी हां. किंवा काही डेफिशियन्सी आहे म्हणून तुम्हाला बॉडी सांगतेय या हं. क्रेव्हिंग्जमधून. या सायन्स आहेत. जसं की आयर्न डेफिशियन्सीमध्ये लोकांना चॉक खाण्याची किंवा अ, जे आपण गोष्टी जनरली खात नाही, हां, हां. इनएडिबल गोष्टी हं, म्हणतो हं, आपण. हं. लाकूड बरीच मुलं मुलं लाकूड खाताना दिसतात. हो. असे चावून खातात पेन्सिलचं वगैरे हं, असं. हं. तर त्यांचे पहिले आयर्न चेक केलं पाहिजे. ओके. आयर्न कमी असेल तर मुलं हे अशाच गोष्टी काही गोष्टी घेतील आणि तोंडात टाकतील. हं. प्लास्टिक घेतील, चावतील जोरात. हां, हां. सो ते बॉडी इंडिकेट करते, हां. की काहीतरी आतमध्ये डिस्टर्ब्ड आहे, तर ते पहिले ट्रीट करा. हां. जर तुमची बॉडी पूर्ण बॅलन्स्ड असेल ना, हार्मनीमध्ये असेल, तुम्हाला कुठलेही क्रेव्हिंग होणार नाही. तुम्ही क्लीन ईटिंग केलंत, तर तुम्हाला रात्रीसुद्धा कधी असं जे आपण म्हणतो गोड खायचं हां. किंवा क्रेव्हिंग होत अनहेल्दी नाही. गोष्टींची क्रेव्हिंग अजिबात होत नाही त्याच्याने. अच्छा. येस. कसं की ह्या सगळ्या लाईफस्टाईलमध्ये आपण म्हणजे ॲक्चुअली फक्त वर्किंग करणाऱ्या लोकांना स्ट्रेस असतो असं नाही. आजकाल बरोबर, सगळ्यांनाच अगदी शाळेतल्या मुलांना स्ट्रेस असतो, बरोबर, हाउसवाईफला स्ट्रेस असतो, घरात प्रत्येकच लोकांना एक वेगळा-वेगळा स्ट्रेस असतोच काही ना काहीतरी. बरोबर. आता होमिओपॅथी हे इतकं 1700च्या काळातलं उपचार पद्धती आहे. त्यावेळी लोकांना एवढे स्ट्रेस, अँक्साइटी नव्हते. तर आजकालच्या
पिरियडमध्ये, ह्या काळामध्ये एक तर खूप सारे नवीन आजार पण आलेले आहेत. बरं. तर ह्या सगळ्याचं होमिओपॅथी कसं म्हणजे डिप्रेशन, फ्रस्ट्रेशनमध्ये बरोबर. होमिओपॅथी कसं वर्क करते? सो त्यावेळेलाही होते हे आजार. फक्त ते टॅबू होतं तेव्हा बोलले नाही जायचे ह्याबद्दल किंवा जे अच्छा. बायकांचे आजार असतात, पिरियड्स असतात त्याच्याबद्दल आधी इतकं बोललं ओपनली नव्हतं. बोललं नव्हतं जात किंवा लोकांना ते कळत नव्हतं, हं, की आपल्याला काय होतंय. हं. सतत का रडायला येतंय किंवा सतत आपल्याला काम का करावंसं वाटत नाहीये. ह्याला डिप्रेशन म्हणतात हे तेव्हा त्यांना माहिती नव्हतं अच्छा. आणि ते तेव्हा त्या लाईफस्टाईलमध्ये त्यांनी चालवून घेतलं. हं, हं. आणि तेव्हा कसं होतं, की जॉइंट फॅमिलीज होत्या. सो बरोबर. एक एक आजारी पडला तर काही फरक बरं. नव्हता. एक बाई जरी त्याच्यातली आजारी पडली तरी काही फरक पडत नव्हता. आता न्यूक्लिअर फॅमिली झाली. एक बाई घरातली आजारी पडली, सगळं घर की थांबून सगळं जातं. घर हलून जातं. सो त्याच्यामुळे प्रत्येकाचे स्ट्रेस घेण्याची कॅपॅबिलिटी कशी असते, ती हं, आम्ही जसं स्वभावाबद्दल विचारतो, तेव्हा त्यांना ते अॅनलाईज करतो त्याच्यामधून, की त्यांना विचारतो, "तुम्हाला कधी म्हणजे काही सडनली काही बोलायला लावलं, तुम्हाला स्टेज फिअर आहे का? हं. तुम्हाला कसली भीती आहे का? कोणाकोणाला अंधाराची भीती असते, हां. कोणाकोणाला बंद हे नाही आवडत, हं, रूम्स किंवा छोटे ते लिफ्ट्स असतात, त्याची भीती असते. त्याप्रमाणे त्या हिशोबाने आणि प्रत्येक वेळेला काय होतं ना, आपला जो फिजिकल आजार घेऊन येतात ना लोकं, त्याच्यातूनच कळायला लागतं विथ प्रॅक्टिस, की यांना मे बी ह्या-ह्या गोष्टी होत असतील. तर हं. हळू-हळू आपण त्याही गोष्टी विचारतो, ओके. की हं. अच्छा तुम्हाला मग म्हणजे सतत सर्दी आहे. तुम्हाला बंद रूममध्ये आवडतं का ओपन एअरमध्ये आवडतं? नाही मला ओपन एअरमध्ये आवडतं. तुम्हाला बंद जागेची भीती आहे का? हं. अरे हो, मी हे सांगायचं विसरले, की मला बंद जागेची पण भीती आहे किंवा छोट्या लिफ्ट्स असतात, हां, अंधारे छोटे रूम्स असतात. त्याच्यात मला कम्फर्टेबल वाटत नाही. म्हणजे हां, काय की क्लॉस्ट्रोफोबिया. हां. तर हे आत्ता टर्म्स आलेले आहेत. पण ते चालत आलेत खूप आधीपासून. अच्छा. ते तेव्हा मे बी जॉइंट फॅमिली होती म्हणून ते तेवढं नाही त्याच्या लक्षात नाही आलं. लक्षात नाही आलं. पण ते आत्ता आलेले आहेत आणि त्याच्यासोबत आपण काय करतो ना, आपण बाच फ्लॉवर थेरपी म्हणून आहे. हां. सो जे इमोशन्सवरती काम करतं हं, बेसिकली. हं, हं. बाच फ्लॉवर थेरपी आणि होमिओपॅथी हे सेम प्रिन्सिपलवर आहे. तुमचं माइंड तुमच्या बॉडीला कंट्रोल करतं. हां. सो जेव्हा माइंड इम्बॅलन्स होतं, तेव्हा ते पहिले सर्वात लीस्ट इम्पोर्टंट ऑर्गन जो असतो ना बॉडीवरती हं. त्याच्यावर पहिले दाखवतं. अच्छा. जे आहे तुमचं हेअर, स्किन आणि नेल्स. हं, हं. त्याच्यावर पहिले दाखवणार. पण बऱ्याचदा काय होतं, लोकांना अजून एवढा अवेअरनेस नाहीये होमिओपॅथी किंवा बाच फ्लॉवरबद्दल म्हणून लोकं वरनं मलम लावतील, हां. पावडर लावतील, काही लावतील आणि ते सप्रेस होतं. हं, म्हणजे तुमच्या माइंडमध्ये जे इम्बॅलन्स आहे, तो अजूनही तसाच आहे. हं. पण इथून तुम्ही स्किनवरनं झाकला, हां. मग तुमचं माइंड सांगतं, की अच्छा हे ऐकत नाहीयेत. तर ह्यांना दुसरीकडे थोडं जरा इम्पोर्टंट ऑर्गनवर पाठव. मग जॉइंट्स झाले, मसल्स झाले आपले. मग कोणाकोणाला सकाळी उठल्या-उठल्या आता जे रुमॅटॉइड आर्थरायटिस, हं. स्मॉल जॉइंट्समध्ये पेन होणं, हे सगळ्या गोष्टी. सूज येणं, अँकलला सूज येणं, गुडघ्यांना सूज येणं, सकाळी उठलं की फेसवरती स्वेलिंग येणं. राइट. आत ऑलरेडी बॉडीला इन्फ्लमेशन यायला सुरुवात झालेली असते. हं, ते सूज दाखवते. तरी आपण काय करतो, की जाऊ दे, जिरा पाणी घेतलं, हे घेतलं, थोडंसं हं, लाईफस्टाईल हं. पूर्ण मॉडिफाय नाही केली. जेवढं अगदी आपल्याला करता येतंय तेवढा एक पार्ट त्याच्यातला केला. हां. मग बॉडी सांगते, की जाऊ दे आता मला जरा ओरडावं लागेल. दॅट गोज टू मोर इम्पोर्टंट ऑर्गन. अच्छा. ते तुमचे हार्ट आहे, लिव्हर आहे, हं. गॉल ब्लॅडरमध्ये खडे होणं, हां. किडनी स्टोन्स या सगळ्या गोष्टींवरती मग ते इम्पॅक्ट करतं किंवा तुमचं क्रिएटिनिन वाढतं, पण तुमचं मग आता कोलेस्टेरॉल वाढतं. म्हणजे आपण बघायला गेलं तर जे आपला सगळा आजार म्हणजे तुमच्या आपली बॉडी माइंड आपल्याला सतत सांगत असते. पण बरोबर. आपल्याला काही बॉडीकडे बघायला वेळच नसतो या सगळ्या गोष्टी. पण मग असा जो इतका छोट्या कारणापासून किंवा जो काही आजार झालेला आहे, तो इतक्या मोठ्या प्रमाणात किडनी स्टोनपर्यंत बरोबर. पोहोचलेला आहे. मग हा हील करताना किंवा हा दुरुस्त करताना होमिओपॅथी काय सल्ला म्हणजे कुठून काम सुरू होतं ते? किडनीपासून काम स्टार्ट होतं की कसं स्टार्ट होतं? मी खूप चांगला क्वेशन विचारलाय. आयडियली पहिले किडनीपासूनच स्टार्ट होतं. कारण होमिओपॅथीमध्ये एक लॉ आहे, लॉ ऑफ रिव्हर्स, हेरिंग्स लॉ म्हणतात त्याला. ज्याच्यामध्ये तुम्हाला जेव्हा तुम्ही एक सिम्प्टम घेऊन आलात किंवा एक पेन घेऊन आलात, तर पहिले ते जसा प्रॉपर होमिओपॅथिक केस हिस्ट्री घेतली गेली. हं, त्याच्यानंतर काय होतं, की तुम्हाला जे कॉन्स्टिट्यूशनल मेडिसिन दिलं जातं, त्या सगळ्या स्वभाव आणि सगळ्या हं. ह्याच्यावरती, तुमचा पहिले जो लास्ट सिम्प्टम आहे ना, हां. तो पहिले ट्रीट होतो. अच्छा. त्याच्यानंतर तुमचे एक जे काही तुम्ही दबवलंय त्या हं, गोष्टींना, हं, हं. ते सगळे हळू-हळू बाहेर येतात परत.
हां. सो बऱ्याचदा काय होतं की एखादी केस असते बरेच कॉमन केस आहे, की ज्यांना ॲलर्जी आहे किंवा स्किनवर रॅशेस आहेत. हं, हं. ते लोकं वरनं म्हणजे स्टेरॉइडल क्रीम्स किंवा हे लावून ते आजार आतमध्ये ढकलतात हां, इन शॉर्ट आणि तो जातो जॉइंट्सवरती. हां. तो त्याच्यानंतर जातो मोर इम्पोर्टंट ऑर्गन्सवर. जसं आपण त्या इम्पोर्टंट ऑर्गनला ट्रीट करतो, हळू-हळू ना ते सांगतात माझ्या ना जॉइंट्समध्ये पेन व्हायला लागलंय, मानेत किंवा जे कुठे आधी त्यांना कुठे पेन असेल, तसं ते पेन व्हायला लागलंय. परत व्हायला लागले. ते आपण परत त्यांना तीच रेमेडी कंटिन्यू करतो कारण आपल्याला माहिती आहे आणि मी त्यांना ते सांगतेही, की तुम्ही ही जी हिस्ट्री आहे ना, त्या पास्ट हिस्ट्रीमध्ये जर तुम्ही या गोष्टी मिस केल्या असतील, तर हे तुम्हाला आता हळू येत जाणार. हं. दॅट मीन्स तुमचा क्युअर होत चाललाय. हे अच्छा. मुळापासून कमी होत चाललंय कारण तुमचं रेमेडी पूर्ण मुळाकडे जो ब्रेन हं, आहे तुमचा, हं. माइंड आहे, त्याच्याकडे चालली आहे ही. हां. की त्याला हार्मनी मध्ये ठेवायला चालली आहे, बॅलन्स ठेवायला चालली. मग हळू त्यांना स्किनवरती रॅश येते. हं. मग ती रॅश सुद्धा आपण त्यांना वरून पण ॲप्लिकेशन द्यायचं कारण त्यावेळेला ते खूप त्रासात असतात. तर ते सगळं द्यायचं आणि हळू ते माइंड असं जवळपास एक 6 ते 8 महिने हं. ही ट्रीटमेंट चालते. अच्छा. एक एक्झाम्पल देईन, की एक मेल इन्फर्टिलिटीची केस होती माझ्याकडे 4-1 वर्षापूर्वी. ज्याच्यामध्ये त्यांनी मला पास्ट हिस्ट्रीमध्ये मी त्यांना विचारलं, मे बी त्यांना तेवढं नॉलेज नसेल म्हणून त्यांनी काही एवढं सांगितलं नाही त्याच्याबद्दल. ते 1.5 महिन्यातच त्यांचं रिपोर्ट सगळे नॉर्मल आले. स्पर्म काउंट चांगला झाला, मोटिलिटी पण चांगली झाली आणि त्यांच्या वाईफनी कन्सीव्ह पण केलं. अच्छा. वाईफ वॉज नॉर्मल. हां. त्यांच्या फक्त स्पर्म काउंटचा इश्यू होता. हं. तर तिने कन्सीव्ह पण केलं. सो त्यांनी ट्रीटमेंट स्टॉप केली 2 महिन्यातच. हं. आणि त्याच्यानंतर ते सडनली 15-20 दिवसांनी आले, की त्यांच्या स्काल्पवरती खूप रॅशेस आले होते. अच्छा. तर ते एकदम "अरे डॉक्टर ये क्या हो गया? हं. मुझे रॅशेस आ गए, आ गए." तर मी त्यांना म्हणलं, की "हे आधी कधी तुम्हाला झालंय का?" हं. तर म्हणे, "हो, आधी 2-3 वर्षापूर्वी जेव्हा मी जॉब बदलला होता, जेव्हा खूप स्ट्रेस होता, तेव्हा मला हे सगळं झालं होतं. हं, हं. पण तेव्हा मी ॲलोपॅथिक घेऊन किंवा ते डर्मॅटॉलॉजिस्टकडे जाऊन ती ट्रीटमेंट केली होती." तर म्हणलं, "ती ट्रीटमेंट केली तुम्ही, ती तुमची जेव्हा स्ट्रेस आला होता तुमच्या बॉडीला, ते माइंड तुम्हाला इथे सांगत होतं. हं. ते तुम्ही ऐकलं नाही, ते तिथून दाबलं, तर ते माइंडने तुमच्या दुसरीकडे डायव्हर्ट केलं. हां. तर आता हा जो आहे, हा रिव्हर्स इफेक्ट आहे. त्यांना मी त्यावेळेचं एक कॉन्स्टिट्यूशनल मेडिसिन सेम ठेवलं आणि त्यांना दुसरं जे आता जे हेअरसाठी म्हणजे स्कॅल्पवरती जे रॅशेस आले होते, त्याच्यासाठी मेडिसिन दिलं आणि टचवूड ही इज डूइंग वेल नाऊ. अच्छा. होमिओपॅथीमध्ये असं काही असतं का, की ही ट्रीटमेंट म्हणजे कॅन्सरसाठी खास हे डॉक्टर वर्क करतायत किंवा